जय भीम सर्वांना. बहुजन संघटक विशेष लेक्चर सिरीज मध्ये आपले सर्वांचे मी सर्वप्रथम डॉक्टर प्रज्ञा साळवे स्वागत करते. स्वतंत्र राजकारण हेच वंचित बहुजन समाजाच्या सत्तेत जाण्याचा पाया या विषयावर मला या ठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी राहुल सरांचे आभार व्यक्त करते आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. बंधू आणि भगिनींनो, 2024च्या लोकसभा निवडणुका लागल्या आणि संपूर्ण देशातील राजकारण असेल, आंबेडकरवाद असेल, बहुजनवाद असेल, बहुजनांचं राजकारण असेल आणि आंबेडकरी राजकारण असेल, या सर्वांवर किंवा या सर्वांच्या चर्चेला परत एकदा उधाण आलं. 2014 मध्ये जर आपण पाहिलं असेल तर 14 मध्ये एक परिवर्तन घडवून आलं, मोठं परिवर्तन घडलं. 2014ला बीजेपी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सत्तेवर आली. आता बीजेपी ही जी सत्तेवर आली ह्याचं जर एक गोष्ट लक्षात आपण घेतली तर संपूर्ण भारतामध्ये जी काँग्रेस सत्तेमध्ये होती त्या ह्याच्यामध्ये लोकांना किंवा जनतेला परिवर्तन पाहिजे होतं आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लोकांनी 2014 मध्ये बीजेपीला निवडून दिल्याचं आपण पाहतोय. आता पर्यायाने काँग्रेस आणि बीजेपी ह्या दोन प्रस्थापितांमध्ये आपण कधीतरी भारतीय जनता जी आहे ही कधीतरी काँग्रेसला निवडून देते किंवा बीजेपीला निवडून देते. म्हणजे भारतामध्ये आपण जर पाहत आलो तर पर्याय दोनच आहेत. पर्याय तिसरा पर्याय म्हणा किंवा तिसरी आघाडी जी आपण म्हणतो ती पर्यायाने उपलब्धच नाही किंवा उपलब्ध होऊ दिलेले नाही, हे आपल्या या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीची लढाई लढली, गुलामांना गुलामीतून मुक्त केले आणि लाचारी विरुद्ध लढायला शिकवले, स्वाभिमान शिकवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन याच्या माध्यमातून सत्ता प्राप्तीचे मार्ग आंबेडकरी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेला आहे. म्हणजे तळागाळातील जनतेला सत्तेपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता किंवा वंचितांची सत्ता हे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच स्वप्न होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. आता रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडत असताना अमेरिकेतील अब्राहम लिंकनने जी निग्रोची गुलामी नष्ट करण्याचा जो प्रयत्न केला होता, एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर हे डोळ्यासमोर होतं, त्याचबरोबर दुसरं असं की सत्ताधारी काँग्रेस पक्षाला एक समर्थ पर्यायी पक्ष तयार करण्याचा त्यांचा मानस होता. म्हणजे जसं की मी आताच सांगितलं, भारतामध्ये बीजेपी आणि काँग्रेस या व्यतिरिक्त तिसरा पर्याय किंवा तिसरी आघाडी, तिसरी महाशक्ती उभी राहू दिलेली नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पर्यायी सत्ताधारी पक्ष किंवा प्रबळ विरोधी पक्ष हा उपलब्ध करायचा होता आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडल्याचं आपल्याला दिसतंय. तिसरं असं की आपल्या या हा नवीन पक्ष जो आहे तो एकजातीचा नसेल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि स्वतंत्र मजूर पक्ष यांचा अनुभव जर त्यांनी पाहिला तर त्यांच्या एक लक्षात आलं की एकजातीय राजकारण करून आपण सत्तेपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शासनकर्ती जमात बना हे जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल किंवा ह्याला जर आपल्याला हे करायचं असेल तर शासनकर्ती जमात बनण्यासाठी तुम्हाला एका जातीचं राजकारण करून सत्तेमध्ये जाता येत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमगलं होतं. आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्ष जो एकजातीय कधीच नसावा, जे वंचित घटक आहेत भारतातील ज्यांच्या आधारे काँग्रेस सत्तेत गेलेला आहे, जे वंचित समूह ज्यांचा खूप मोठा घटक आहे, बहुसंख्याक होण्यासाठी जे वंचित समूह आहेत त्यांना घेऊन आपण रिपब्लिकन पक्ष स्थापन करावा आणि या सगळ्यांना घेऊन आपण बहुसंख्याक व्हावं आणि बहुसंख्याक झालं म्हणजे आपण सत्तेमध्ये जाऊ, हे समीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं. आणि म्हणून त्यांना दलित बौद्धेतरांना एकत्रित करून वंचित समूहाला सत्तास्थानी घेऊन जाण्याची त्यांची ही रिपब्लिकन पक्षाची संकल्पना होती. पुढे रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली, आपल्याला माहितच आहे. रिपब्लिकन पक्ष स्थापन तर झाला
पण तो बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला कधीच झाला नाही. आता त्याच्या इतिहासात मी जास्त जाणार नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो रिपब्लिकन पक्ष अपेक्षित होता, की इतर जाती समूहांना एकत्रित करून तो राजकारण करावं, असं कधी या रिपब्लिकन पक्षाने केलं नाही. म्हणजे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जो रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला, तर त्यांनी कधी एका जातीच्या पलीकडे व्यापक राजकारण केलं नाही किंवा एका जातीच्या पलीकडे व्यापक समाजकारणही केलं नाही. दादासाहेब गायकवाडांचा अपवाद जर सोडला, तर रिपब्लिकन पक्ष केवळ बौद्धांचा पक्ष इथपर्यंतच तो मर्यादित राहिला. नाही म्हणायला आपण रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून इलेक्शन लढवले, निवडणुका लढवल्या, आपण जिंकूनही आलो आणि एक सुवर्णकाळ सुद्धा गाजवला. म्हणजे 1957 ते 59 पर्यंत हा जो काळ आहे, हा भारतीय इतिहासातील रिपब्लिकन पक्षाचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये अनेक घडामोडी ज्या झाल्या, ज्या रिपब्लिकन पक्षाने लक्षात राहतील अशा घेतल्या किंवा खूप चांगला काळ तो त्यांनी काढलेला आपल्याला दिसून येतो. आता त्याच्या परत इतिहासात मी जात नाही. त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत, की रिपब्लिकन पक्ष आणि त्याचा फटाफुटीचा इतिहास, तोही आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यातही जाणार नाही. पुढे 1967 मध्ये दादासाहेब गायकवाडांनी जी काँग्रेससोबत महाराष्ट्रापुरती युती केली, तर त्याच्यानंतर जे आपण पाहतोय, की आंबेडकरी समुदायाने किंवा आंबेडकरी नेत्याने, कुठल्याच नेत्याने 67 पासून निवडणुका लढवणं सोडून दिलं. सीट ऑर नो सीट किंवा एखादं मंत्रीपद, एखादी खासदारकी अशा ह्या एखाद्या सीट पुरतं राजकारण करून संपूर्ण आंबेडकरी समुदायाचं मतदान हे आपण काँग्रेसला करीत आलेलो आहेत आणि याचीच सवय मुळात काँग्रेसला लागलेली आहे, की आमच्याकडे एखादा दलित नेता आला, त्याला आम्ही एखादी खासदारकी देऊ, प्रश्नावर युती नको, तुमचे प्रश्न आम्ही सोडवणार नाही किंवा तुमच्या प्रश्नाला आम्ही बगल देत राहू किंवा आम्ही तुमच्या प्रश्नावर युतीच नाही. सीट ऑर नो सीट असं आंबेडकरी समूहाला सुद्धा ती एक सवय लागून गेली, की आंबेडकरी समूह सुद्धा काँग्रेसला मतदान करण्यातच धन्यता मानू लागला आणि अशा पद्धतीनं इतिहासापासून आपण पाहतोय किंवा 67 पासून आपण पाहतोय, की काँग्रेसला आंबेडकरी समुदाय हा मतदान करीत आलेला आहे. आता हे कुठपर्यंत चालत राहिलं, तर हे 1984 पर्यंत. 1984 मध्ये पहिल्यांदा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभा निवडणुका लढवल्या. म्हणजे अकोल्यामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 84 मध्ये पहिल्यांदा निवडणुका लढवल्या आणि आपल्याला माहीतच आहे, आंबेडकर नाव हे आंबेडकरी समुदायासाठी एक जिव्हाळ्याचा आणि भावनेचा विषय आहे. पहिल्यांदा जेव्हा म्हणजे त्यावेळेला आपण जर पाहिलं, तर इंदिरा गांधींच्या हत्येचं सावट होतं. इंदिरा गांधींच्या हत्येची सहानुभूती ही पूर्ण भारतात होती. परंतु अकोल्यामध्ये जर आपण पाहिलं, तर हा आंबेडकरी समुदाय जो असेल, तो बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत होता. आणि त्यावेळेला आपण पाहिलं, की पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवल्यानंतरही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर 1,65,000 मतांनी म्हणजे केवळ निसटता पराभव त्यांना पहिल्यांदा स्वीकारावा लागला आणि काँग्रेसचे जे मधुसूदन वैराळे आहेत, तर त्यांना 13,000 मतांनी ते केवळ विजयी झालेले आहेत. म्हणजे इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, की काँग्रेसला इथून धक्का लागायला सुरुवात झाल्याचं आपल्या लक्षात येईल, की इतिहासामध्ये आपण पाहिलं, की काँग्रेस जी आंबेडकरी मतावर आंबेडकरी समुदायावर जी सत्तेवर येत होती, संपूर्ण भारतात असेल किंवा महाराष्ट्रापुरतं जरी आपण बोललो तरी, महाराष्ट्रापुरतं जरी आपण पाहिलं, तरी 84 पासून त्यानंतर पुढे अजून जसजसं लोकसभा निवडणुका येत गेल्या, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेसच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे केले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांना आंबेडकरी समुदायाने भरभरून मतदान केलं आणि हे मतदान काँग्रेसकडून हळूहळू मायनस होत गेलं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता इथं जर आपण पाहिलं, तर 84 पर्यंत आंबेडकरी समूह हा विनाशर्त काँग्रेसला मतदान करीत होता. तर ही जी सवय काँग्रेसला लागली होती, त्यातून आंबेडकरी समुदाय हे काँग्रेसचं मतदान मायनस होऊ लागलं आणि इथून कुठेतरी काँग्रेस हा इन्सिक्युअर होऊ लागल्याचं आपण पाहू लागलो. म्हणजे
आंबेडकर, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, भैयासाहेब आंबेडकर असो किंवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर असो, काँग्रेसला हे कुठेच परवडणारे नव्हते. म्हणजे आपण 1952चं जर उदाहरण पाहिलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये, शासनामध्ये कायदा मंत्री असलेले 51 मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला. 52 मध्ये काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांचेच सहकारी काजरोळकर यांना उभं केलं आणि काजरोळकरांनी काही अगदी खूप कमी मतांनी आघाडी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडले म्हणता येईल, पराभव झाला म्हणता येईल किंवा काजरोळकर जिंकले असं म्हणता येईल. आता डॉक्टर आंबेडकर या नावाचा जो आपण काँग्रेस दुस्साहस करतो, तर त्याचा जर इतिहास आपण पाहिला तर काँग्रेस ही प्रस्थापित आहे, होती आणि आतापर्यंत आहे असं म्हणता येईल. तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी गुलामी नष्ट केली, मानव मुक्तीची लढाई लढले, लाचारी स्वाभिमान शिकवला आंबेडकरी समुदायांना आणि हे जे काँग्रेसला जी या सगळ्या गोष्टीची सवय होती, तर ते कुठेतरी स्वाभिमानाने स्वतंत्र राजकारण उभं राहू लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंबेडकरी समुदायाला शिकवलं आणि त्याच्यामुळं काँग्रेस कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचा दुस्साहस करू लागला. आता ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचंही जर समाजकारण आणि राजकारण याचा जर आपण इतिहास किंवा अभ्यास पाहत गेला, तर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कधीच एकजातीय राजकारण किंवा समाजकारण केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष तो जर कुठे उभा राहिला असेल, तर तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला वंचित घटकांना सामावून घेत त्यांना सत्तास्थानी पोहोचवणारा मार्ग हा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. म्हणजे तो खऱ्या अर्थाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला पक्ष एकजातीय न राहता व्यापक कसा होईल याकडे सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांनी लक्ष दिलेलं आहे आणि तो भारतीय रिपब्लिकन पक्ष जरी सुरुवातीला त्यांनी काढला असेल, तर तो सुद्धा दलितेतरांना सामावून घेत त्यांनी तो उभा केलेला आहे. पुढे तो त्यांनी बहुजन महासंघाची स्थापना केली 1993 मध्ये. म्हणजे जो ओबीसी वर्ग होता, साळी, माळी, तेली अशा 18 पगड जातीच्या समूहांनी एकत्रित येऊन बहुजन महासंघाच्या बॅनर खाली त्यांना एकत्रित करणं बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहता येईल. किंवा बहुजन महासंघाची स्थापना करताना भारतीय रिपब्लिकन पक्ष हे एक राजकीय संघटन वेगळं ठेवलं. भारीपमध्ये येण्यासाठी जो ओबीसी इतर समूह कचरत होता त्यांच्यासाठी बहुजन महासंघ हे वेगळं बॅनर त्यांनी तयार केलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष वेगळे ठेवले, बहुजन महासंघाचे अध्यक्ष मखराम पवार वेगळे ठेवले आणि या दोन्ही राजकीय संघटनांचा नेता मात्र बाळासाहेब आंबेडकर. हा अद्भुत प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केल्याचा आपल्याला दिसतो. म्हणजे याची सुद्धा दखल आपण घेतली पाहिजे. आणि त्या म्हणजे बहुजन महासंघामध्ये जो काही इतर बौद्धेतर समूह आलेला होता, त्या समस्त बौद्धेतर समूहांनी आंबेडकरांना म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आपला नेता म्हणून स्वीकारल्याचं आपण पाहतोय त्यावेळेला. म्हणजे आज जो ओबीसी समूह आपण पाहतोय त्यांच्यासोबत तो बहुजन महासंघाच्या बॅनर खाली तेव्हापासून एकत्रित आल्याचं आपण पाहतोय. म्हणजे बौद्धेतर एक बौद्ध जातीच्या व्यतिरिक्त इतर समाजांनी आंबेडकरी समाजाचा नेता स्वीकारणं ही त्यावेळेला खरं तर महाराष्ट्रातच नाही तर भारतात ही घटना खूप अद्भुत आणि पहिल्यांदा घडत होती. ही प्रक्रियाच पहिल्यांदा घडत होती असं आपल्याला यातून पाहता येईल. यातूनच मग अकोला पॅटर्न ची निर्मिती झाली आणि अकोला पॅटर्नच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे 1992 पासून जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या भारीप बहुजन महासंघ आणि आताचा वंचित बहुजन आघाडी यांच्या ताब्यात आहेत हे आपल्याला दिसून येतं. अकोल्यात त्यांनी 18 पगड जातीच्या समूहांना सत्ता मिळवून दिल्याचंही आपण पाहतो. म्हणजे छोट्या छोट्या जाती समूहाच्या लोकांना उमेदवारी देऊन बौद्धांची मते त्यांच्या पाठीशी उभी करून त्यांना जिंकून आणणं आणि मतांचं आदान प्रदान, सामाजिक अभिसरणाचा हा प्रयोग त्यांनी अकोल्यात यशस्वी करून दिला. म्हणजे ह्या अकोला पॅटर्नची यशस्वी घोडदौड सुद्धा
खूप वर्ष चालली हेही आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणजे त्या 95 पर्यंत ही 95-98 पर्यंत ही यशस्वी घोडदौड राहिली. म्हणजे मी त्या भारिप बहुजन महासंघाच्या इतिहासामध्ये खूप जाणार नाही, पण थोडासा इतिहास आपल्याला पाहिजे म्हणून मी तो इतिहास सांगतेय. वंचित बहुजन आघाडीची स्थापना खरं तर 2018ची आहे आणि लगेच 19 मध्ये लोकसभा निवडणुका लागल्या. एव्हाना भाजपाने खरं तर आपलं हिंदुत्व मजबूत केलेलं होतं. धर्मांध शक्तीने जोर धरला होता. एकाधिकारशाही उग्र रूप धारण करत होती आणि काँग्रेस लयाला गेलेली होती हे लक्षात येतं. अशातच वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर येत होता. म्हणजे 2019 ला बाळासाहेब आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसी सोबत जी युती केली होती, तर ती युती जी आहे ही महाराष्ट्रात खूप मोठं परिवर्तन घडवून आणणारी ठरणार होती. परंतु ती पुढे चालली नाही लोकसभेच्या नंतर. आता त्याच्याही खोलात मी जाणार नाही ती का तुटली. म्हणजे काँग्रेस हे सगळं घडवून आणत असते. हे 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 पुन्हा एकदा आपल्या समोर दिसून येते. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, की काँग्रेस जी आंबेडकरी मतावर सत्तेत होती, तर ती मुस्लिम मतदानावर सुद्धा सत्तेमध्ये होती. आणि हे दोन्ही समूह जर काँग्रेसच्या हातातून गेले तर काँग्रेस जिवंतच राहणार नाही. या असुरक्षिततेमधून काँग्रेस दरवेळी वेगवेगळी खेळी खेळताना आपल्याला दिसून येते. म्हणजे 2009 मध्ये जर आपण पाहिलं तर माध्यमासमोर काँग्रेस नेहमी सांगत आली, की आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार आहोत. आणि फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या अलीकडेपर्यंत माध्यमासमोर मात्र हे सांगत असतात. याचा अनुभव 2014 पर्यंत बाळासाहेब आंबेडकरांना आलेला आहे, की आम्ही महाराष्ट्रातले सगळे नेते हे माध्यमासमोर सांगत आलेले आहेत, की आम्ही प्रकाश आंबेडकरांना यावेळी सोबत घेणार आहोत. म्हणजे आंबेडकरी समुदायामध्ये सुद्धा असे दिशाभूल करणारी वाक्य माध्यमासमोर बोलून आंबेडकरी समूहाला आशा दाखवण्याचं काम या काँग्रेसने केलेलं आहे. आणि 2009 मध्ये जर आपण पाहिलं असेल तर ऐनवेळी महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी असं सांगितलं वेळेवर, की आमचं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत काहीच बोलणं झालं नाही किंवा त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि त्यांच्याकडून काहीही आम्हाला निरोप आलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीचं झुलवत ठेवण्याची प्रक्रिया, झुलवत ठेवण्याची पद्धत ही काँग्रेसची नेहमीच राहिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेसचा काँग्रेसचा अनुभव पाहता 2014 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच स्टँड घेतला. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे सगळे माध्यमासमोरचे व्हिडिओ जर आपण पाहिले किंवा ते तपासलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी आधीच स्टँड घेतला होता, की तुमचे पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालंय का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रातली काँग्रेसचे नेते जेव्हा सांगत होते, की आम्ही बाळासाहेबांना परत घेणार आहोत, 2014 मध्ये आम्ही सोबत घेणार आहोत, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच त्यांना सांगितलं, की तुमचं पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालंय का? ते जर बोलणं झालं असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्याशी संपर्क साधा. म्हणजे अशा प्रत्येक वेळेला बाळासाहेब आंबेडकरांना झुलवत ठेवण्याची प्रक्रिया काँग्रेसकडून दिसून येते. यातून एक अजून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की बाळासाहेब आंबेडकर वंचित समूहाला सत्तेत नेण्याची भाषा करीत आहेत. ते आपले स्वतःचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. वंचित समूह सत्तेत आला तर आपल्या प्रस्थापित सत्तेचे आज दलित ओबीसी मुस्लिम समूह बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे. हे आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. म्हणजे अकोला पॅटर्न पासून तर बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत ओबीसी समूह खूप आहे. ओबीसीच्या अनेक प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केल्याचं आपल्याला माहित आहे. म्हणजे मंडल आयोग जो लागू झाला तर तो मंडल आयोग बाळासाहेब आंबेडकरांनी 89 मध्ये जी स्वर्गीय व्हीपी सिंगांसोबतची जी युती केली होती, तर ती युती या प्रश्नांवर केली होती. एकतर मंडल आयोग लागू झाला पाहिजे, बौद्धांच्या सवलतींचा प्रश्न आणि संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. तर अशा ह्या प्रश्नांवर युती व्हीपी सिंगांसोबत बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती. व्हीपी सिंग सरकार सत्तेवर आलं आणि ह्या सगळ्या मागण्या लागू झाल्या. म्हणजे मंडल आयोग लागू झाला. तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिचातुर्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून महाराष्ट्रातला खूप मोठं ओबीसींचंही आंदोलन आपण जर पाहिलं तर ओबीसींना सवलती किंवा आरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्या मोर्चामध्ये मी आठवण करून देईन, की लोकनेते स्वर्गीय
गोपीनाथ मुंडे सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते. आणि म्हणून आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली परत इथे, की जो भाजपाला मतदान करणारा ओबीसी जो आहे, तो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बाळासाहेबांसोबत आहे, असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून हे जेव्हा ओबीसी बाळासाहेबांसोबत असतो, तेव्हा मात्र कुठेही काहीही म्हणजे हा ओबीसी जेव्हा बाळासाहेबांसोबत असतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की तो बीजेपीचं सुद्धा मतदान मायनस होतं. पण या गोष्टीवर तेवढं लक्ष दिल्या जात नाही. या गोष्टीवर बोलल्या जात नाही. पण काँग्रेस जेव्हा इन्सिक्युअर होते, काँग्रेस जेव्हा लयास जाते, त्यावेळेला कायम आंबेडकरी नेत्यावर म्हणजे आपण जर अनेक वर्षापासून 89-90 पासून जर आपण पाहिलं, तर ऐक्याची खेळी सुद्धा हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची वाढती शक्ती रोखण्यासाठी खेळली गेलेली एक खेळी आहे. म्हणजे याचे बोलविते धनी कोण आहेत, आता हे संपूर्ण महाराष्ट्रालाच काय, भारताला कळालेलं आहे. एखादा आंबेडकरी नेता हाताशी पकडायचा आणि त्याला ऐक्याची बोलणी करायला लावायची. आज ते नेते कुठे आहेत, हे मी वेगळं सांगायला नकोय खरं तर. म्हणजे त्या नेत्याच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेमध्ये पसरवायचं, की मी ऐक्याला तयार आहे, पण बाळासाहेब आंबेडकर ऐक्याला तयार नाहीत. त्यांनी ऐक्याचं नेतृत्व करावं आणि मी एक साधा कार्यकर्ता म्हणून राहायला तयार आहे. आंबेडकरी जनता या सुद्धा ह्याला बळी पडत गेलेली आहे. आणि आतापर्यंत खरं तर कित्येक वर्ष आंबेडकरी समुदाय संपूर्ण इलेक्शन निवडणुका आल्या, की आपण ऐक्य करत नाही किंवा आपले लोक एक नाही होत. आता तो मुद्दा बाजूला पडलेला आहे. आता ऐक्य संपलेलं आहे. म्हणजे लोकांना हे समजलेलं आहे, की ऐक्यामधून काहीही साध्य होत नाही. म्हणजे ऐक्याचं जरी आपण पाहिलं तर ते सुद्धा ऐक्य एकजातीयच राहते आणि एकजातीय राजकारण, एकजातीय समाजकारण हे याला बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी बगल दिलेली आहे. वंचित घटकांना सोबत घेऊन जे काही करता येईल, समाजकारण असेल, राजकारण असेल, यालाच प्राधान्यक्रम बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता याच्यात होतं काय, की इतर आंबेडकरी नेते जे आहेत, हे काँग्रेस सोबत येतात. म्हणजे आज ते नेते कुठे बीजेपीच्या कडेवर जाऊन बसलेत ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही. त्याच्यावर आपला आंबेडकरी समुदाय काहीही वक्तव्य करत नाही किंवा काहीही बोलत नाही. पण बाळासाहेब आंबेडकर हे मात्र काँग्रेसला आव्हान देतात आणि ते स्वाभिमानी राजकारण करत आलेले आहेत, हेही आपण पाहतोय. आणि हे लाचार होत नाही. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना जर सत्तेत जायचं असतं, तर ते केव्हाच गेले असते. पण बाळासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी समुदायाचे प्रश्न आणि तरुणांचं भविष्य, येणारी पिढी ही कशी राहिली पाहिजे, या हे महत्वाचं बाळासाहेब आंबेडकरांना वाटतं. आणि म्हणून तळागाळातले जे वंचित समूह आहे, ज्यांना सत्ता कधीच माहित नाही, त्यांना सत्ता कशी दिसली पाहिजे किंवा त्यांना सत्तेत कसं आणलं पाहिजे, यासाठीच जे काही समीकरण आहे, ते बाळासाहेब आंबेडकर करत आल्याचं आपल्याला दिसून येतंय. आणि म्हणून एखाद्या तुकड्यावर समाधान मानणारे हे बाळासाहेब नाहीत किंवा त्यांच्याकडे लाचार होणारे नेतृत्व हे बाळासाहेबांचं नाहीये. आणि म्हणून काँग्रेस जी आहे, ही बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असा अपप्रचार नेहमीच करत आलेली आहे. जेव्हा ऐक्याचं खेळी चालली नाही, अनेक वर्ष ऐक्यावर महाराष्ट्रात चर्चा रंगवण्यात आल्या. तो उपाय जेव्हा त्यातून जेव्हा आंबेडकरी समुदाय बाजूला पडला, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ही बी टीम आहे, भाजपाची बी टीम आहे, असं संबोधल्या जाऊ लागलं. आता हे म्हणत असताना आज जर आपण राजकारण पाहत गेलो, तर आज अनेक नेते हे बीजेपी मध्ये जातात. म्हणजे काँग्रेस सुद्धा ही ठाम राहील असं सांगता येत नाही. म्हणजे आता जे बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेण्याचा जो प्रकार होता, आम्ही सोबत घेणार आहोत, आम्ही चर्चा करणार आहोत. तर युतीचा धर्म काय हेही आपण पाहिलं पाहिजे. युतीचा धर्म काय असतो, तर सोबत चर्चा करायची असते. सोबत समान कार्यक्रम काय आहे, प्रश्न कोणते आहेत, किती जागा देणार, कोणत्या जागा देणार, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण ते काही होताना दिसलं नाही. माध्यमांसमोर केवळ काँग्रेसचे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे जे सगळे नेते असतील, ते केवळ माध्यमांसमोर आम्ही प्रकाश आंबेडकरांना इतक्या जागा देऊ, तितक्या जागा देऊ, असं असं बोलत राहिले. आणि आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, की एकेका जागेसाठी ह्या तिघांमध्येच म्हणजे काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या तिघांचे एकेका जागेसाठी
भांडणं होत होती, हेही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि हा सगळा जागा वाटपाचा जो खेळ बघता वंचित बहुजन आघाडी हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणारा पक्ष अधिक वेळ वाया घालवू शकत नव्हता. आणि विलंब करत काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी या जागा वाटपाच्या घोळामध्ये विलंब लावत 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 शेवटपर्यंत झुलवत ठेवण्याची त्यांची जी सवय आहे, हे बाळासाहेब आंबेडकर कायम जाणून आहेत. आणि म्हणून त्यांनी आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, लोकसभेचे उमेदवार टप्प्याटप्प्याने जाहीर करणं सुरू केलं. त्यातही म्हणजे जे लोक बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती, पण बाळासाहेब करत नाहीत, असं जे लोक मानतात, तर त्यांच्यासाठी खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की 7 जागेवर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा देतो, असं जाहीर करून टाकलं. जर त्यांना युती करायचीच नव्हती, तर त्यांनी 7 जागेवर पाठिंबा जाहीर करण्याची सुद्धा गरज नव्हती. म्हणजे कोल्हापूर, नागपूर आणि बारामती. म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवारांसोबत त्यांचं जे काही नातं महाराष्ट्र ओळखतोय. आपण त्याच्यावरही चर्चा करणार नाही आहोत. पण शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांचं जे काही संबंध महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, तरी पण सुप्रिया सुळे सारख्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे. त्यात जाऊ शकतात. त्यांनी गेलं पाहिजे. एक महिला आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलेला आहे. एवढं असताना सुद्धा काँग्रेसला एवढं औदार्य दाखवता आलं नाही, की अकोल्यामध्ये, केवळ अकोल्यामध्ये तरी काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्यावा. परंतु आपण इतिहास पाहिलाय. अकोल्यामध्ये जेव्हापासून बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढवीत आहेत, तेव्हापासून आपण जर पाहिलं, संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी आणि शिवसेना हे चौघं एकमेकांच्या विरोधात लढणारे. अकोल्यामध्ये मात्र चौघही एकत्र येतात आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात निवडणूक लढवतात. म्हणजे अकोल्यामध्ये काँग्रेस नेहमी मुस्लिम उमेदवार देतात. जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, तर मुस्लिम उमेदवार हा बाळासाहेबांच्या सोबत असतो. पण अकोल्यामध्ये काँग्रेस मुद्दाम मुस्लिम उमेदवार देतात, जेणेकरून मुस्लिम उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांच्या मतदानातून मायनस झाले पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला पाहिजे. म्हणजे आपण पाहतोय, की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला परवडला नाही. त्यांनी करून ठेवलेलं काम आतापर्यंत आपण तडीस नेतो आहोत. तर दुसरा आंबेडकर जर निवडून आले आणि त्यानेही त्याच वाटेवर गेले आणि अजून काय केलं, तर काय होईल? आणि म्हणून सुरुवातीपासून काँग्रेसची हीच रणनीती राहिलेली आहे, की बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडून आलेले नाही पाहिजे, पराभूत झालेले पाहिजे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं, वंचितांचं राजकारण जर पाहिलं, म्हणजे टप्प्याटप्प्याने जर आपण बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण पाहिलं, तर भारिप बहुजन महासंघ अकोला पॅटर्न हे वंचित बहुजन आघाडीची नांदीच आहे, असं आपल्याला म्हणायला वाव आहे किंवा म्हणता येईल. म्हणजे अकोला पॅटर्नच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांना सत्ता दिली आणि ही वंचितांची सत्ता आणण्याचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, असं आपण आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे वंचित बहुजन आघाडीला सत्तेत जर बसविले आणि अकोला पॅटर्न विस्तारित जात राहिला आणि हा पक्ष जर अधिक बलवान होत गेला, तर पिढ्यानपिढ्यांचा आपला हक्कांचा मतदार हिरावल्या जाईल, ही असुरक्षितता काँग्रेसला नेहमीच वाटत राहिलेली आहे आणि आपलं प्रस्थापित राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढत्या शक्तीला सेटबॅक लावण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेला आहे. कधी आंबेडकरी नेत्यांना हाताशी धरून, तर सध्याच्या वातावरणात आपण जर पाहिलं, तर आंबेडकरी विचारवंतांच्या माध्यमातून त्यांना हाताशी धरून, म्हणजे आंबेडकरी विचारवंत, आता जे विचारवंत बोलतायत त्यांना आंबेडकरवादी विचारवंत म्हणावं की नाही, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. किंवा जो बुद्धिजन वर्ग बाळासाहेब आंबेडकरांच्या या समस्त राजकारणावर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. म्हणजे काँग्रेसनं यावेळेस असं ऐक्याची खेळी नाही चालली, बी टीम नाही चाललं, तर यावेळेस त्यांनी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असं विचारवंतांच्या माध्यमातून समाजामध्ये पेरण्यास सुरुवात केलेली आहे. मग संविधान वाचवण्याची जबाबदारी काय केवळ बाळासाहेब आंबेडकरांचीच आहे का, हे या बुद्धिवंतांना कधी समजायचं? म्हणजे हे बुद्धिजन विचारवंत यांनी विचार करणं सोडून दिलंय की काय, असं वाटायला लागावं. असं अशा पद्धतीचं वक्तव्य हे बुद्धिजन वर्ग करत आहेत. की मग मग जर काँग्रेसची जबाबदारी जर आहे संविधान वाचवण्याची,
तर मग काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना का नाही घेतलं, का शेवटपर्यंत बाहेर बसवलं? बाळासाहेब आंबेडकरांनी कायम माध्यमासमोर प्रत्येक वेळेस स्पष्ट केल्याचं आपण पाहिलेलं आहे, की आम्ही आमचा इगो, आमच्या जागांचा प्रश्न आडवा येऊ देणार नाही. म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलंय, की वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बैठकीला गेले तर त्यांना हॉटेलच्या बाहेर बसवलं गेलं. म्हणजे तो एक प्रकारचा अपमान केला गेला. हा अपमान सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी या महाविकास आघाडीच्या युतीच्या बाबतीत आड येणार नाही, असं सुद्धा जाहीर केलं असताना सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले जे बुद्धिजन वर्ग आहेत, हे अशा उलट-सुलट चर्चा का करतात? त्यांचं विचार करण्याची ताकद संपली की काय? असं काही वेळेला वाटायला लागतंय. मग संविधान जर वाचवायचं असेल, तर ही एकट्या बाळासाहेबाची जबाबदारी आहे. पण मग काँग्रेसचीही तेवढी जबाबदारी आहे. त्यांनी म्हणजे आपण जर पाहिलं तर भाजपा ही छोट्या-छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढत आहे. म्हणजे ती सुद्धा बिथरलेली आहे. ती सुद्धा असुरक्षित असल्याचं चित्र समोर आहे. पण ती जेव्हा एकसंघपणे छोट्या-छोट्या शक्तींना एकत्रित घेते, तेव्हा काँग्रेसची सुद्धा जबाबदारी बनते, की त्यांनी सुद्धा सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे गेल्या 7-8 महिन्यापासून जर आपण बाळासाहेब आंबेडकरांना माध्यमांसमोर पाहिलं असेल, तर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांनाही निमंत्रण दिलेलं होतं. काँग्रेस अध्यक्ष खरगेंना पत्र दिलेलं आहे. त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. महाराष्ट्रातली संपूर्ण परिस्थिती त्यांच्या कानावर टाकलेली आहे. अनेक प्रकारे संपर्कात राहून बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःची तयारी दाखवलेली आहे, की आम्हाला सोबत घ्या जर बीजेपीला हरवायचं असेल. आणि बीजेपीला हरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही खूप मोठी ताकद आहे. म्हणजे 2019च्या निवडणुकामध्ये 7% मतदान मिळवणारा हा पक्ष जर पुढे 8% मतदान मिळवलं आणि तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी लागेल आणि पक्षाचं राष्ट्रीय चिन्ह मिळेल आणि तो एक पर्यायी पक्ष उभा राहील, जो प्रस्थापितांना नको आहे. पर्यायी तिसरा पक्ष नकोय. मग त्यांना बीजेपी आली तरी चालेल. अल्टरनेट राजकारण हे बीजेपी आणि काँग्रेस दोघ जण करत आहेत. त्यांना तिसरी शक्ती कुणीच आलेली नको आहे आणि म्हणून ते वंचितांचं राजकारण म्हणजे ज्यांना आपण कायम गुलाम म्हणून वागवलेलं आहे, ज्यांना आपण जवळ फिरकू दिलेलं नाही. म्हणजे कालच्या त्या हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना ज्या प्रकारे बाहेर ठेवल्या गेलं, तर ह्यांच्यातली अस्पृश्यता आणि अस्पृश्यतेची मानसिकता अजूनही संपलेली नाही, असंच यातून दिसून येतंय. आणि म्हणून ह्या अस्पृश्य वंचित घटकांना जर सत्तेत बरोबरीचं स्थान दिलं, तर आपल्या सत्तेला धक्का पोहोचेल अशी एक भीती यातून काँग्रेस प्रस्थापितांना आहे. आणि म्हणून बाळासाहेब जे वंचितांचं राजकारण आज आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांना सगळ्याच वंचित समूहातून मान्यता मिळत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे तिसरी पर्यायी शक्ती म्हणून उभी राहू पाहत आहे. या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण बुद्धिजन वर्गाला मी एक आवाहनही करू इच्छिते. आवाहन करावं वाटतंय, की संविधान वाचवण्यासाठी बीजेपी आली नाही पाहिजे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा. असा हा खोडचटपणा किंवा असा हा भ्रमित जो मेसेज आहे, त्याला आपण विचार करून उत्तर दिलं पाहिजे, की जर संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेसला मतदान करा. म्हणजे पर्यायानं काँग्रेसचं मतदान वाढतंय. म्हणजे आंबेडकरी समुदायानं सुद्धा काँग्रेसला मतदान केलं पाहिजे आणि पर्यायानं त्यांचं मतांची टक्केवारी वाढली जाईल. पण बुद्धिजन वर्गाला मला हे सांगायचं आहे, की उमेदवाराला आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान करत आहोत. पक्षाचं मतदान वाढलं तर आज जर आपण पाहिले तर विरोधी पक्ष म्हणून केवळ वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष आपल्याला दिसतोय. म्हणजे बीजेपीला सरळ सरळ तोंड देणारा नेता जर कोणी असेल तर तो केवळ बाळासाहेब आंबेडकर असल्याचं आपण पाहतोय. म्हणजे भारत जोडो यात्रेच्या समापन सभेमध्ये जर आपण पाहिलं, राहुल गांधींनी डायरेक्ट विरोध केल्याचं नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेला ते सांगितलेलं आहे, की बीजेपीला कोणीही अंगावर घेत नाही, मी एकटा अंगावर घेतो. राहुल गांधी काय सांगतात, की अद्भुत शक्तीला आपल्याला विरोध करायचा आहे किंवा आपली लढाई अद्भुत शक्ती सोबत आहे
म्हणजे त्यांना तोंड द्यायचं नाहीये किंवा डायरेक्ट विरोध त्यांना करायचं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विरोधी पक्ष हा केवळ वंचित बहुजन आघाडी असल्याचं आपण पाहतोय. आणि म्हणून वंचितांचं राजकारण हे आजच्या या राजकारणाची गरज आहे. आंबेडकरांनी केलेलं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण हे आपण इथल्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरवाद्यांनी आणि बुद्धिजन वर्गांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि यावेळेला भ्रमित न होता, संभ्रमित न होता वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. उमेदवार कोण आहे किंवा कसं आहे यापेक्षा सुद्धा आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं मतदान वाढवणं यावेळेला गरजेचं आहे. जेणेकरून पक्षाला राष्ट्रीय चिन्ह मिळेल, राष्ट्रीय मान्यता मिळेल आणि बाळासाहेब आंबेडकर हेच वंचितांचे नेते आहेत हे परत एकदा सिद्ध करण्याची आपल्याला गरज आहे. ही एक वेळ आहे आणि या माध्यमातून वंचितांना आपण तळागाळातल्या लोकांना सत्तेत नेण्याचा या राजकारणातून मार्ग उपलब्ध झालेला आहे. एवढे या क्षणी मी बोलते आणि मला या ठिकाणी राहुल सरांनी जी संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार मानते आणि परत एकदा बुद्धिजन वर्गाला आवाहन करते की आंबेडकरी समुदाय असेल म्हणजे आज अनेक ठिकाणी आपण पाहिलंय की मराठे सुद्धा आपल्या सोबत आहेत. रयतेतले मराठे जे आहेत, गरीब मराठा जो आहे त्याला पाठिंबा देण्याचा जो प्रकार आहे बाळासाहेब आंबेडकरांचा, त्याचीही ती खेळी आपण विचारात घेतली पाहिजे की मराठ्यातले जे दोन प्रकार आहेत, एक रयतेतला मराठा आहे त्याला आपण सोबत घेतलं पाहिजे. हा जो विचार आहे तर हे वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि स्वतंत्र स्वाभिमानानं राजकारण केलं पाहिजे. एवढाच एक या ठिकाणी मी संदेश देते आणि परत एकदा आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.